सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण कढी बनवणार आहोत, तर ती कशी बनवायची ती पुढे पाहूया। आपण कढी बनवणार आहोत, तर कढीसाठी हिंग, मीठ, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, शेंगदाणे, कढीपत्ता थोडासा जास्त घेतला, 3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि कमी आंबट असलेले दही। हे साहित्य आपल्याला मिक्सर मध्ये टाकून आबडधोबड काढून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, कढीपत्ता काढून घ्यायचा आणि हे सगळं मिक्सर मध्ये टाकून आबडधोबड काढून घ्यायचं। मीठ टाकून दह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला कालवून घ्यायचं। तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे, कढीपत्ता टाकायचा, झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे तेल उडत नाही। कढीपत्ता असा चांगला तडतडला की याच्यामध्ये हळद टाकायची आणि जे आपण दह्यामध्ये जे मिश्रण घातलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। याला हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही बनवायची। त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा, मीठ घालायचं, चवीनुसार मीठ। याच्यावर झाकण ठेवायचं। कढीला चांगली अशी उकळी आली आहे, स्मेल पण खूप सुंदर येतोय, सुगंध खूप छान येत आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण कढी बनवली आहे, ही बाजरीच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। खूप चवदार अशी कढी बनली होती, सुगंध तर खूप सुंदर येत आहे। एक वेळेस नक्की ट्राय करा।